नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखन सराव या आपल्या सत्रामध्ये आज देखील आपण इतिहास GS1 मध्ये UPSC मागील वर्षी जो प्रश्न विचारला होता तर त्या प्रश्नाचं ओपन डिस्कस आपण इथे या ठिकाणी करत आहोत। तर सुरू करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या सेशनला। आता लक्षात घ्या, एक प्रश्न UPSC 2018च्या पेपर मधनं इथे घेतलेला आहे। प्रश्न काय आहे तो आधी नीट या ठिकाणी वाचू। इथं पाहायला असं भेटलं, प्रश्न असा आहे की भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेत चीनी आणि अरबी प्रवासांच्या लेखाजोखाच्या महत्त्वाचं मूल्यांकन करा, या पद्धतीचा हा प्रश्न इथे या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे। आता बघा, नेहमी लक्षात ठेवायचा की प्रश्न जो आहे हा प्रश्न समजून घ्यायचा आहे आधी, आणि त्या प्रश्नामध्ये काय आपल्याला लिहायचं आहे ते आपण इथे या ठिकाणी ठरवणं खूप जास्त गरजेचं आहे। जसं की आपल्याला इथे दिसतं की प्रश्न आहे 2018चा, आणि या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चीनी आणि त्याचबरोबर अरबी प्रवासी, तर चीनी आणि अरबी प्रवासांच्या लेखाजोखाच्या महत्त्वाचं मूल्यांकन करा, या प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे। आता बघा, नेहमी प्रश्न लिहित असताना आपण एक स्ट्रक्चर या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, तर आपले 4 पॅराग्राफ मध्ये आपलं उत्तर या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या। मग ज्याच्यामध्ये पहिला पॅराग्राफ जो आहे तो इंट्रोडक्शनचा असला पाहिजे, दुसरा पॅराग्राफ आणि त्यानंतरचा तिसरा पॅराग्राफ जो आहे तो मुख्य मथळा असला पाहिजे, तिथं मुख्य कंटेंट तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचे आहे। आणि त्यानंतरचा जो चौथा पॅरा असेल तर तो या ठिकाणी कन्क्लुजन म्हणजे सारांश या ठिकाणी असलं पाहिजे। तर कधी कधी जर समजा 250 शब्दांमध्ये 200 शब्दांमध्ये लिहायचं असेल तर मग 5 पॅरा काढले तरी या ठिकाणी चालतील, पण जनरली 4चं नियोजन ठेवा। जर मोठा प्रश्न असेल तर 5 पॅरा या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो, हे लक्षात घ्या। तर पहिलं आहे इंट्रोडक्शन, त्यानंतर मधले 2 पॅरा जे आहे ते या ठिकाणी मुख्य कंटेंट त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, आणि त्यानंतर कन्क्लुजन सारांश या ठिकाणी लिहायचं आहे। तर या स्ट्रक्चर मध्ये ही या ठिकाणी तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहावे लागणार आहे। आणि लक्षात घ्या, खास करून हिस्ट्री सारख्या प्रश्न जर आपण पेपर जर आपण पाहिला तर या हिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न थेट स्वरूपामध्ये लिहायला सुरुवात या ठिकाणी करा। काही विद्यार्थी खूप भलं मोठं बॅकग्राऊंड लिहित बसतात आणि त्या बॅकग्राऊंड मध्येच या ठिकाणी 50-60 शब्द किंवा 100 शब्द हे खर्च करून टाकतात, तर तसं करू नका। जनरली जर 150 शब्दांमध्ये आहे तर तुम्हाला 20 ते 25 शब्दांमध्ये तुमचा सुरुवात जो आहे तो या ठिकाणी झाले पाहिजे, आणि 100 शब्द जे आहे हे मधल्या 2 पॅरामध्ये असलेबल, आणि कन्क्लुजनला पण 20-30 शब्द, अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुमचं इथे या ठिकाणी असलं पाहिजे, हे लक्षात घ्या। आता जसं इथं पाहायला भेटलं बघा, इथं म्हटलेलं आहे की चीनी आणि अरबी प्रवाशांच्या लेखाजोखाच्या महत्त्वाचं मूल्यांकन या ठिकाणी करा। मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की प्राचीन काळामध्ये भारतामध्ये कोणते चीनी प्रवासी आले होते का, किंवा कोणते अरबी प्रवासी आले होते का, तर हे तर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं राहतं। मग इथं जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, चीनी प्रवासी जर आपण पाहिले तर चीनी प्रवासी जर आपण इथं पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की हा चीनी प्रवासी, आपल्याला 3 चीनी प्रवासी आपल्याला माहिती आहेत। मग हे 3 चीनी प्रवासी कोण होते तर पाहायला भेटतं, एक होता तो म्हणजे फायहान जो आहे, हा फायहान एक आपल्याला दिसून येतो। त्याच नंतर दुसरा जर आपण पाहिला तर तो आहे युआंग सांग हा एक महत्वाचा चीनी प्रवासी आपल्याकडे आला होता असं दिसतं। आणि तिसरा जो होता तो म्हणजे इत्सिंग जो आहे, तर हा इत्सिंग हा एक चीनी प्रवासी आपल्याकडे आला होता। आता प्रश्न दिलेला आहे की या चीनी प्रवाशांनी जे काही भारताच्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे, भारतीय इतिहासाची पुनर्रचना करत असताना या चीनी प्रवाशांचं जे लिखाण आहे ते किती महत्वाचं ठरतं, अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिसतोय। मग इथं चीनी प्रवासी झाल्यानंतर मग आपल्याला अरबी प्रवासी कोण आले होते का, तर अरबी प्रवाशांबद्दल पण आपल्याला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। मग कोण कोण होते अरबी प्रवासी, मग त्या अरबी प्रवासांमध्ये पण आपल्याला इथं 3 महत्वाची नावं या ठिकाणी इथं दिसून येतात। मग अरबी प्रवासांवर 3 ते 4 नावं आहेत बघा। यामध्ये आपल्याला अल मसुदी आहे बघा, अल मसुदी नावाचा एक महत्वाचा या ठिकाणी प्रवासी आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर सुलेमान जो आहे, हा सुलेमान तुम्हाला या ठिकाणी इथं पाहायला भेटतो। सुलेमान पण भारतामध्ये या ठिकाणी आला। याचबरोबर अल बरुनी जो आहे, तर अल बरुनी हा एक आपल्याला पाहायला भेटतो, ज्याला तहकीक ए हिंद हा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। अशा प्रकारे हे 3 अरबी प्रवासी हे भारतामध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात। तर तुम्हाला या चीनी प्रवासी आणि अरबी प्रवासी
यांच्या लेखाजोख्याचं महत्व काय होतं भारतीय इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी, ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिणं गरजेचं या ठिकाणी आहे. आता मग तुम्हाला हे तुम्ही आता या प्रश्नाला कसं तुम्ही टॅकल करणार, तर इथं लक्षात घ्या. इथं तुम्ही म्हणू शकता की भारतीय इतिहासाचं पुनर्लेखन करत असताना अरबी आणि चीनी या प्रवासांचं जे अकाउंट्स आहे किंवा या प्रवासांचं जे लेखाजोखा आहे हे अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी ठरतं. यातून तत्कालीन भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचा वृत्तांत आपल्याला या ठिकाणी मिळतो. बस हे स्टार्टिंग तुम्ही अशा इतक्या कमी आणि मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथे करता आले पाहिजे. आणि मग त्यामध्ये मग आपण एक मधला जो पॅरा आहे तो चीनी प्रवाशांच्यासाठी ठेवा आणि त्याच्यानंतरचा पॅरा जो आहे तो अरबी प्रवाशांसाठी या ठिकाणी ठेवा आणि मग एंड करा, कन्क्लुजन करा. अशा प्रकारचं स्ट्रक्चर ठेवा. आता स्टार्टिंग इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग आता आपल्याला याचं काय म्हणलं पाहिजे की चला त्यानंतरचा पॅरा जो आहे तो चीनी प्रवाशांबद्दल आपण लिहितो. मग इथं म्हणू शकता तुम्ही की भारतामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून ते साधारणतः 7th सेंचुरी एडी पर्यंत, साधारणतः 4थ्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत भारतामध्ये फाहियान, ह्युआंगसंग आणि इत्सिंग हे 3 चीनी बौद्ध प्रवासी भारतामध्ये आले होते. मग त्यामध्ये इथं म्हणा की फाहियानच्या प्रवास वर्णनामध्ये भारताच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. मग फाहियान जो होता, या फाहियानच्या प्रवास वर्णनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर भारतामध्ये पहिल्यांदाच अस्पृश्यता, तर त्या अस्पृश्यतेबाबतचं वर्णन हे फाहियानच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. मग फाहियाननी अस्पृश्यांबद्दल काय महत्वाचे मुद्दे मांडले ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. जसं की फाहियान म्हणतो की भारतामध्ये अस्पृश्य लोक जे होते तर त्या अस्पृश्य लोकांच्या वस्त्या गावाच्या बाहेर होत्या. त्यांना दिवसा गावामध्ये येण्याची परवानगी नव्हती. हातामध्ये घुंगराची काठी घेऊन त्यांना गावामध्ये रात्रीच्या वेळेस या ठिकाणी यावं लागत होतं. तर या प्रकारचे जे काय महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे ते तुम्हाला अस्पृश्यांबद्दल, सामाजिक व्यवस्थेबद्दल इथे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ठीक आहे ना. त्यानंतर ह्युआंगसंग आला बघा. ह्युआंगसंगचा कालखंड पण लक्षात ठेवा, म्हणजे इथं ते कोणत्या काळामध्ये आले ते पण मांडायचं. ह्युआंगसंगचा पण कालखंड इथे या ठिकाणी लिहायचं. अगदी तुम्हाला वर्ष नाही लक्षात आलं तरी हे कमीत कमी हे लक्षात ठेवा की कोणत्या शासकांच्या काळामध्ये हे लोक या ठिकाणी भारतामध्ये आले. तर ह्युआंगसंग जो होता हा हर्षवर्धन राजाच्या काळामध्ये भारतात आल्याचं दिसतं. मग पाहायला भेटतं ह्युआंगसंगने पण प्रवास वर्णन दिलं. मग त्याच्या प्रवास वर्णनाचं नाव होतं सी युकी आहे ना. तर त्याच्या प्रवास वर्णन जे आहे तर त्याचं नाव होतं सी युकी. मग या सी युकी या मधून देखील आपल्याला तत्कालीन भारताची माहिती या ठिकाणी मिळते. तत्कालीन भारताची ओळख या सी युकी मध्ये या ठिकाणी आपल्याला मिळतं. मग ह्युआंगसंगने काय सांगितलेलं आहे, तर ह्युआंगसंगने तत्कालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाबद्दलची माहिती इथे या ठिकाणी सांगितलेली आहे. मग ह्युआंगसंग आपल्या प्रवास वर्णनामध्ये या ठिकाणी हर्षवर्धन राजाची प्रशासन व्यवस्था कशी होती, हर्षवर्धन राजाचा जो काही महसूल उत्पन्न होता हा 4 भागांमध्ये विभागला जात होता, तर याबद्दलची माहिती दिलेली आहे. ह्युआंगसंगनं भारतातील अस्पृश्यांबद्दल देखील इथे या ठिकाणी महत्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणजे काय आहे ते आपण बॅचमध्ये शिकवले बघा. तर काय काय तो ह्युआंगसंग इथे या ठिकाणी अस्पृश्यांबद्दल बोललाय तर ते आपल्याला पाहायला पाहिजे. जसं की अस्पृश्य लोक जे आहे त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची उपजीविकेचं साधन नव्हतं. हे लोक जे आहे हे मेलेल्या जनावरांचं मांस खाऊन आणि कांदा लसूण खाऊन हे या ठिकाणी आपले गुजराण करत होते. या प्रकारची माहिती मिळते. या ह्युआंगसंग जो होता हा ह्युआंगसंग आपल्याला पाहायला भेटतं की नालंदा विश्वविद्यालयाला भेट या ठिकाणी देतो आणि ह्युआंगसंग नालंदा विश्वविद्यालयाचं देखील वर्णन या ठिकाणी करतो. मग ह्युआंगसंगनी नालंदा विश्वविद्यालयाचं वर्णन करत असताना नालंदा विद्यापीठाचा जो द्वारपाल आहे तर त्या द्वारपाल बद्दल माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे की हा द्वारपाल या ठिकाणी लोकांना प्रश्न विचारतो आणि त्यातले 7 ते 8 प्रश्नांची उत्तर ज्याला देता येईल त्याला नालंदामध्ये प्रवेश मिळत होता. या पद्धतीची माहिती ह्युआंगसंगने इथे या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे त्या काळचं भारताचं शैक्षणिक केंद्र हे कसं होतं आणि त्या शैक्षणिक केंद्रामध्ये विदेशी लोक कोणकोणती भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते याबद्दलची माहिती ह्युआंगसंग इथे या ठिकाणी देताना दिसून येतो. त्याचबरोबर इत्सिंग आपण पाहू शकतो. इत्सिंग पण भारतामध्ये आला बघा. मग इत्सिंगचा कालखंड जो आहे तो कधी भारतामध्ये आला, तर हर्षवर्धन राजाच्या निधनानंतर साधारणतः 670 एडीच्या दरम्यान तो भारतामध्ये या ठिकाणी आलेला आहे.
मग इसिंगच्या प्रवास वर्णनामध्ये पण तत्कालीन सामाजिक जीवन कसं होतं, तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती त्याची माहिती मिळते. नालंदा विश्वविद्यालयाबद्दल देखील तो इथे या ठिकाणी सखोलपणे या ठिकाणी आपल्या भूमिका इथे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसतात. तर हे 3 चीनी बौद्ध प्रवासी यांचं अकाउंट जे आहे, तर त्यांच्या अकाउंटचं काय इम्पॉर्टंट महत्व आहे ते आपण इथं पाहिलं, की जसं की पाहियांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला अस्पृश्यतेचं दर्शन दिसतं. युहांगसंग अस्पृश्यांबरोबर भारताच्या सामाजिक स्थितीबद्दल पण बोलतो, राजकीय स्थितीबद्दल पण बोलतोय. हर्षवर्धन राजाबद्दल पण तो माहिती या ठिकाणी देताना एकंदर त्या ठिकाणी दिसतात. इसिंगनं भारताच्या राजकारणाबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यानं या ठिकाणी नालंदाच्या बद्दल देखील या ठिकाणी बोललेलं आहे. तो म्हणतो की एकत्ररित्या 3000 विद्यार्थी नालंदामध्ये अभ्यास करू शकत होते. या प्रकारची माहिती इसिंग या ठिकाणी देताना एकंदरीत दिसतं. तर हे तुम्ही लिहिल्यानंतर मग अरबी प्रवासांकडे जावा. मग त्यानंतरचा सेकंड जो पॅरा तुम्हाला पाहायचा आहे तो अरबी प्रवासांच्या ठिकाणी घ्या. मग अरबी प्रवासांमध्ये अल मसुदी सुलेमान आणि अल बरुनी हे भारतामध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये आले होते असं दिसतं. मग अल मसुदी जर आपण पाहिला तर आपल्याला दिसतं की 8व्या आणि 9व्या शतकामध्ये अल मसुदी आणि सुलेमान हे 2 जण आले होते. तर यांनी या काळामध्ये गुर्जर प्रतिहारांचं जे राज्य होतं, तर त्या गुर्जर प्रतिहारांच्या राज्यामध्ये या ठिकाणी ते या ठिकाणी अनेक वर्ष राहिले आणि मग त्यांनी तत्कालीन भारताच्या सामाजिक राजकीय स्थितीबद्दल या ठिकाणी लिखाण केलं. पण तुम्ही म्हणू शकता अल मसुदी जो आहे त्यानं गुर्जर प्रतिहार राज्य जे आहे त्याचा उल्लेख अल जुज्र अशा पद्धतीने या ठिकाणी केला. अल जुज्र या पद्धतीने केला आणि जो भोज राजा होता मिहिर भोज त्याचा त्याने बौर म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. मग तो अल मसुदी या ठिकाणी तत्कालीन भारताच्या सामाजिक जीवनाबद्दल काय बोलतो ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचंय. सुलेमाननी देखील त्यावेळेच्या राजकीय त्रिदलीय जो संघर्ष होता कनौज जिंकण्यासाठी तर त्याबद्दल लिखाण या ठिकाणी केलेलं आहे. तर ते तुम्हाला पाहायला भेटतं. त्याचबरोबर सुलेमाननं गुर्जर प्रतिहार राज्याची खूप जास्त स्तुती केलेली आहे. अश्वसेना ही त्या काळामध्ये गुर्जर प्रतिहारांच्या राज्यामध्ये अत्यंत शक्तिशाली या ठिकाणी राहिली हे इथे या ठिकाणी तो बोललेला आहे. अल मसुदी अल बरुनी तर मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या. अल बरुनीनं त्याचं जे प्रवास वर्णन लिहिलं त्यासाठी तहकीके हिंद या ग्रंथाची रचना केली. मग तहकीके हिंद हा ग्रंथ त्यावेळेच्या 11व्या शतकातील सामाजिक स्थिती काय होती, आर्थिक स्थिती काय होती त्याबद्दल खूप जास्त या ठिकाणी प्रकाश या ठिकाणी टाकताना एकंदरीत दिसतं. जसं की आपल्याला माहितीये की त्याला चातुर्वर्ण व्यवस्था इथे या ठिकाणी आपल्या प्रवास वर्णनामध्ये मांडली. भारतातील 4 वर्ण, त्या 4 वर्णांची जीवन पद्धती कशी होती, भोजन पद्धती कशी होती याबद्दल तो भूमिका मांडतोय. हिंदू मुस्लिमांच्या सामाजिक जीवनाबद्दलची भूमिका अल बरुनी इथे या ठिकाणी मांडतोय. त्यानं विदेशी लोकांना म्लेच्छ म्हणून या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे बघा. अस्पृश्यांना तो अंत्यज म्हणून या ठिकाणी संबोधतोय. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचं आहे. भारतातील लोकांचं ज्याला आपण म्हणू शकतो ज्या चालीरीती आहे तर त्या चालीरीती धार्मिक पद्धती त्यावर पण तो इथे या ठिकाणी प्रकाश टाकतोय. आता बघा हे तुम्ही एका पॅराग्राफमध्ये मुख्य पॅराग्राफमध्ये एका चीनी प्रवासांबद्दलची माहिती लिहिली. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही या ठिकाणी अरबी प्रवासांबद्दलची माहिती लिहिली आणि त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला मिळाल्या ते तुम्ही या ठिकाणी लिहिल्यानंतर मग शेवटी कन्क्लुजन या ठिकाणी करताना सारांश या ठिकाणी लिहित असताना तुम्हाला इथे या ठिकाणी म्हणायचंय की भारताच्या तत्कालीन या चीनी आणि त्याचबरोबर अरबी प्रवासांमुळं भारताच्या भारतीय इतिहासाचा पुनर्लेखनाला एक बळकटी या ठिकाणी प्राप्त होती आणि या प्रवास वर्णनांच्या माध्यमातून तत्कालीन भारताची सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती जी आहे ही या ठिकाणी स्पष्टपणे स्पष्ट होतीये. बस एवढं सोपी आणि साधी लँग्वेज वापरून तुम्हाला आपला उत्तराचा शेवट या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या उत्तर लिहित असताना उत्तरामध्ये अलंकारिक भाषा टाळायच्या आहेत. दुसरं महत्वाचं पुस्तकामध्ये म्हणजे उत्तरामध्ये तुम्हाला पुस्तकी भाषा ज्या आहेत तर त्या पण या ठिकाणी टाळायच्या आहेत. म्हणजे तुम्ही असं कदापिही करू नका की पुस्तकामध्ये जे लिहिलं ते पाठ करून गेलं आणि ते तिथंच उतरवलं नाही, तसं नाही करायचं. तर तुम्हाला तुमच्या मनानं तुमच्या मतानं तुम्हाला ते लिखाण करणे गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे कंटेंट तुम्ही लक्षामध्ये ठेवा परंतु तुम्हाला जे लिखाण करायचे तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेज मध्ये या ठिकाणी करायचंय. जसं की बोली भाषा आपण जे वापरतो तशा पद्धतीनं तुम्हाला करायचंय. अगदी अलंकारिक भाषा जर तुम्ही वापरत असाल तर ती प्रभावशाली राहत नाही. बोली भाषेमध्ये तुमचा पेपर हा या ठिकाणी लिहिला गेला पाहिजे. बस मी तुम्हाला
हा पेपर कसा लिहायला पाहिजे की बाबा या कंटेंट मध्ये काय काय आलं पाहिजे ते तुम्हाला इथं सांगितलं. आता लक्षात घ्या की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे. तर आता बघा, विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन पहा आणि त्या क्वेश्चन नुसार तुम्ही या ठिकाणी उत्तर तयार करा आणि त्या उत्तर माझ्याकडे या ठिकाणी पाठवून द्या, जेणेकरून मी तुम्हाला चेक करून या ठिकाणी देईल की तुम्ही कशा पद्धतीने लिहिले, अजून अजून काय याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे का. हे मी बस तुम्हाला वरवरच्या माहिती सांगितलेली आहे. तर जनरली उत्तर लिहित असताना हे कंटेंट तुमच्या या ठिकाणी आले पाहिजे आणि हे तर बॅचमध्ये तर शिकवलेच आहे, परंतु उत्तर लिहित असताना यांच्या प्रवास वर्णनाबद्दल जी माहिती तुमच्यापर्यंत बॅचच्या माध्यमातून जी पोहोचवली गेली आहे, नोट्सच्या माध्यमातून जे पोहोचवली आहे, तर त्याचा वापर करून हे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहून द्या.